नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. कोकण म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो सुंदर हिरवगार निसर्ग, समुद्र, खूप सारे आंबे आणि बरंच काही. आज कोकणाचा जो अनुभव आहे, हा आपण कोकण सृष्टी ग्रीन इको टुरिझम येथे घेऊ शकतो. आपल्यासोबत आहेत दिलीप शिर्के सर, जे याचे फाउंडर आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्ते रचना जी. सर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं सांगा. नक्कीच मला आवडेल सांगायला. माझं मूळ गाव गुहागर आणि माझं 3री पर्यंतचं शिक्षण आणि मोठ्या बंधूंचं 6वी पर्यंतचं शिक्षण तिकडच्याच आपल्या प्राथमिक शाळेमध्ये झालं. त्याच्यानंतर शिक्षणानिमित्त वडील गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे त्यांच्या बदल्या व्हायच्या. तसं मग आम्ही अलिबाग, त्याच्यानंतर पेणला बरीच वर्ष होतो आम्ही. आणि नंतर कॉलेजसाठी मी खोपोलीला गेलो आणि मोठे बंधू गेले मुंबईमध्ये. आम्ही एकूण 5 भावंड, 3 बहिणी आणि 2 भाऊ. आणि लहानपणीच आम्ही पाहिलं होतं गुहागरचा समुद्र किनारा पाहिला होता. खूपच छान सुंदर होता. आणि आमचे आजोबा होते त्यावेळेला आम्ही अंगणामध्ये अभ्यास करायला बसायचो सगळी भावंड. तर त्यावेळेला तिन्हीसांच्या वेळेला ते आमच्या डोक्यावरून हात फिरवायचे आणि म्हणायचे, बाळांनो भरपूर अभ्यास करा, आयुष्यात तुम्ही भरपूर मोठे व्हाल, पण ह्या लाल मातीला विसरू नका. आज जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो त्यावेळेला खरे द्रष्टे आमचे आजोबा होते. कारण त्यांनी त्यावेळेला जो डोक्यावरून तिन्हीसांच्या वेळेला हात फिरवला आणि त्याच्यामधून त्यांनी एक जो मेसेज दिला आम्हाला की या लाल मातीला विसरू नका. त्याच्यामुळे पुढचा जो काय हा प्रवास आहे हा त्यांच्या प्रेरणेने, कुलदैवत आपलं आई वडिलांचे आशीर्वाद आणि आमच्या 2 भावांची, भाऊ म्हणण्यापेक्षा मित्र, अशी घट्ट मैत्री, त्याच्यामुळे हा जो प्रवास आहे हा आमचा चालू आहे सध्या कोकणामधला. टुरिझम वाढीसाठी जे काय आपले प्रयत्न चाललेत ते सुरुवात आहे. कोकण सृष्टीच्या निर्मितीपूर्वी तुम्ही अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हा नक्कीच. मी ज्या वेळेला कॉलेजला होतो खोपोलीला, फर्स्ट इयर कॉमर्सला, त्याच वेळेला आमचे प्रिन्सिपल खूप चांगले होते. तर त्यांनी सांगितलं रिलायन्सची ऍड आलेली आहे आणि ज्यांची उंची 5.5 फुटापेक्षा जास्त आहे त्यांनी भरतीसाठी जा तिकडे. तर त्यावेळेला आम्ही स्टुडंट जे होतो फर्स्ट सेकंड इयर वगैरे असे 40 जण आम्ही गेलो होतो. आणि मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की त्यावेळेला माझा इंटरव्ह्यू मुकेश अंबानींनी घेतला होता. आणि 30 ऑक्टोबर 82, मला चांगली तारीख पण आठवते, दसरा होता त्या दिवशी. आणि मला जॉईनिंग लेटर मिळालं त्या दिवशी संध्याकाळी. आणि मी सुरुवातीला प्रोडक्शन डिपार्टमेंटला होतो. माझी एकूण 21 वर्ष नोकरी झाली रिलायन्समध्ये. तर त्यावेळेला धीरूभाई अंबानी यायचे आणि त्यांनी किमान 5 वेळा माझ्या खांद्यावर हात ठेवलेला आहे. आणि ते नेहमी म्हणायचे, बेटा थिंक बिग, सोचने के लिए पैसा नहीं लगता है. त्याच्यामुळे पण एक व्हिजन आपला, अशी मोठी लोक जी असतात आणि पाठीवरती आपल्या जी थाप पडते, त्याच्यामुळे आपल्याला पण एक छान बरं वाटतं त्याच्या ह्याच्याने आणि एक नवीन उमेद येते. चांगलं काहीतरी मोठं करण्याची एक धडपड असते. त्याच्यामुळे नोकरी एकच, पहिलीच नोकरी माझी 1982 ते 2003. 2003 मध्ये मी सर्व्हिसमधून बाहेर आलो, VRS घेतली. आणि त्याच्यानंतर मग त्याच वेळेला आम्ही कोकणामध्ये मोठे बंधू आणि मी, आम्ही दोघांनी मिळून जसे आमच्याकडे पैसे येतील त्या हिशोबाने आम्ही जमिनी घेत होतो. त्यावेळेला पगार चांगले होते आम्हाला. त्यामुळे गव्हर्नमेंटला टॅक्स भरायच्या ऐवजी 2,000चा टॅक्स वाचवायला माझे सबऑर्डिनेट 10,000चं सर्टिफिकेट घ्यायचे. पण त्याच्याऐवजी आम्ही दोन्ही भावांनी मिळून आम्ही ते पैसे साठवले. त्यावेळेला टॅक्स भरला शासनाला. पण ते 10,000, 20,000, 25,000 जे काय साठवले होते, कारण 28-30 वर्षापूर्वी कोकणामध्ये खूप स्वस्त जमिनी होत्या. आणि आम्ही त्या छोट्या छोट्या जमिनी सुरुवातीला घेतल्या. त्यानंतर एनरॉन प्रोजेक्ट आला. एनरॉन प्रोजेक्टमुळे जमिनींना दर पण चांगले बऱ्यापैकी होते त्यावेळेला. त्याच्यामुळे आम्ही छोटी पॉकेट्सची होती आमची, ते आम्ही विकली.
आणि त्याच्यानंतर आम्ही मोठी पॉकेट्स घेतली. असं करून बऱ्यापैकी आपली गुहागरमध्ये लँड बँक आहे, काही सी व्ह्यूला आहे, काही हायवेला आहे, काही कोस्टल हायवेला लागून आहे. अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झाला आणि मग 2003 मध्ये मी बाहेर पडल्यानंतर रिलायन्समधून त्यावेळेला मी पेणला राहायचो आणि मी शिर्केस कोकण हॉलिडे म्हणून टूर कंपनी चालू केली. पहिल्या 2-3 टूरमध्ये बऱ्यापैकी लॉस झाला. कारण दर महिन्याच्या 21 वर्ष सवय झाली होती. 7 तारखेला धीरूभाई अंबानी पगार द्यायचे आणि नोकरी आणि व्यवसाय याच्यात किती फरक असतो तो त्यावेळेला मला समजून आला. मग मोठ्या बंधूंशी चर्चा केली. ते मला म्हणाले, "पेण नको तू पनवेलला ये." मग मी पनवेलला आलो. पनवेलला त्यांचेच मोठ्या बंधूंचे मेव्हणे त्यांचा एक दुकानाचं शॉपचं हे होतं. त्याच्यामध्ये मी बसायचो त्यावेळेला आणि मग तिथून आम्ही टूर कंपनी चालू केली शिर्केस कोकण हॉलिडे आणि मग दादरहून बस सुटायच्या. त्यावेळेला मी दापोली, गुहागर आणि गणपतीपुळे अशी मध्य कोकण ज्याला आपण म्हणू अशी टूर करायचो आणि एक 3-4 टूर्स नंतर हळू-हळू चांगली सर्व्हिस असल्यामुळे मी स्वतःच सुरुवातीला जायचो. नंतर मग आम्ही टूर मॅनेजर्स नेमले होते. असं साधारण 2004 ते 2012 सालापर्यंत आम्ही टूरचं व्यवस्थापन केलं. त्याच्यामध्ये एक चांगला डेटाबेस तयार झाला आणि त्याच वेळेला आम्ही ही जी जागा घेतली होती आता जिथे आम्ही ग्रीन इको टुरिझम पार्क करतोय, तर त्या ठिकाणी 1,500 हापूस आंब्याची बाग आहे आपली. कोस्टल हायवे टच असल्यामुळे गणपतीपुळ्याहून येताना आम्ही पर्यटकांना ती बाग दाखवायचो. तर त्यावेळेला बरेच जण असं विचारायचे, की इथे आम्हाला जागा मिळेल का? प्लॉट मिळेल का? तर सुरुवातीला आम्ही म्हणायचो, "हां, ठीक आहे" वगैरे. मग मी मोठ्या बंधूंशी बोललो, चर्चा केली. म्हटलं, "बरेच जण असे विचारतायत, तर काय करूया आपण?" त्यावेळेला असं डोक्यात काही नव्हतं आमच्या प्लॉटिंग करणं किंवा काय वगैरे असं. मग लोकांचा रिस्पॉन्स वगैरे बघून त्यावेळेला मोबाईलचं आणि हे एवढं नव्हतं, पत्रव्यवहारच असायचे जास्त. तर बंधू म्हणाले, की "तुम्ही लेटर्स लिहा सगळ्यांना." चांगली लोकं यायला लागली नंतर टूरमध्ये कारण कॉस्ट पण बऱ्यापैकी वाढवली. माझी पॅकेज टूर सुरुवातीला मॅडम मी चालू केली होती ते ₹1,850 होती फक्त आणि मी जेव्हा बंद केली 2012 साली त्यावेळेला ₹4,500 पॅकेज टूर होती पर पर्सन. पण त्याच्यामुळे एक डेटाबेस गोळा झाला आणि मग लोकांना आम्ही पत्रव्यवहार केला. त्याच्यामधून 40-50 लोकांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला त्याच्या ह्याच्यामध्ये आणि मग प्लॉटिंग वगैरे करून त्याच्यामध्ये मग ते ग्रीन इकोचे आम्ही जे आता बंगल्यांची कामं चालू केलीत त्या ठिकाणी 1 बीएचके, 2 बीएचके पासून 5 बीएचके पर्यंत म्हणजे अगदी 30 लाखापासून विथ प्लॉट तर 1 कोटी 1,10,00,000 पर्यंत अशा प्रकारचे बंगले बांधून जेव्हा कधी हे ओनर आहेत, ते स्वतः मालक असल्यामुळे ते कधीही येऊ शकतात आपल्या इथे. एरवी घर बंद ठेवायच्या ऐवजी आम्ही त्यांना म्हटलं, की आपण टुरिझमसाठी ह्या बंगल्यांचा वापर करू. जेणेकरून त्याच्यामधून तुमचा मेंटेनन्स निघेल आणि वरती काही पैसे पण मिळतील. सध्या वाट बघतोय ती आम्ही मुंबई-गोवा हायवेची. खूपच रखडलेला हायवे आहे. पण मला वाटतं पुढच्या एक 6 महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि नवीन मुंबई आता अटल सेतू पण चालू झालाय. त्याच्यामुळे साधारणपणे मुंबई किंवा नवीन मुंबईतून 4-4.5 तासामध्ये आपण गुहागरला पोहोचू शकू आणि भविष्यात गुहागर हे वीकेंड डेस्टिनेशन होऊ शकेल. सर आता जसं तुम्ही उल्लेख केला, तर गुहागर येथे तुम्ही खूप सुंदर चिऱ्यांचे बंगले बांधलेले आहेत, जे आपल्या पाठी तुमच्या दिसत आहेत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? नक्कीच मला सांगायला आवडेल ते. अ, हे बंगले ज्यावेळेला आम्ही सुरुवातीला बांधकामाची सुरुवात केली, त्यावेळेला अ, त्याच्यामध्ये लोकं पण उत्सुकतेने विचारायचे आम्हाला त्या ठिकाणी, की बाबा सुरुवातीला तर बऱ्याच लोकांना हा असा खाजगीच प्रोजेक्ट वाटत होता, पहिली 5-7 वर्ष. पण त्याच्यानंतर हळू आम्ही प्रत्येकाला तेच सांगत होतो, की तुम्ही 3 गुंठे, 4 गुंठे जागा घेतली, त्याच्यामध्ये छोटं-मोठं जे काही घर बांधलं, ते तुम्ही फक्त तेवढ्यापुरते मालक नाही आहात. ज्यावेळेला खरेदी खत व्हायचं त्यावेळेला आम्ही लोकांचं अभिनंदन करायचो, आमच्या इथल्या इन्व्हेस्टर्सचं. कारण ग्रीन इको हा 75 एकरवरती आहे टोटल. त्याच्यामध्ये 150 प्लॉट्स आहेत. आता ऑलमोस्ट सगळे सोल्ड आउट आहेत आणि त्याच्यामध्ये एकूण आपण 5,500 झाडं लावलेली आहेत. आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि आपण हा ॲग्रो बेस्ड प्रोजेक्ट करतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. त्याच्यामुळे हे जे काही बंगले आता लोकं बांधतायत, त्याच्यामधून
टुरिझमसाठी पण त्याचा छान उपयोग होतोय. त्याच्यामध्ये आम्ही आता डेस्टिनेशन वेडिंग चालू केलंय. गेल्या वर्षीच आम्ही एक 60 लाखाचं बजेट असणारं डेस्टिनेशन वेडिंग केलं. त्याच्यामुळे होतं कसं मॅडम, की स्थानिकांना पण भरपूर रोजगार मिळतो. आणि आमचं तेच म्हणणं आहे, की तुमची मुलं कुठेही असू देत, तुम्ही लग्न कोकणात येऊन करा. तुम्ही कोकणातले आहात. त्याच्यामुळे इकडची ग्रामीण भागातली इकॉनॉमी सुधरेल अशा पद्धतीने. आणि एवढं सगळं छान आहे. आज गुहागरमध्ये 36 पर्यटन स्थळं आहेत. लोकांना काही ठराविकच गोष्टी माहिती आहेत. 1 डझन बीचेस आहेत. अतिशय सुंदर सिल्व्हर सँड बीचेस आहेत. दोन्ही बाजूला खूप छान बॅकवॉटर्स आहेत. एका बाजूला दाभोळचं बॅकवॉटर, एका बाजूला जयगडचं बॅकवॉटर. ऑलमोस्ट 40-45 किलोमीटर लेंथ असणारी ही बॅकवॉटर्स आहेत. आणि त्याच्यामध्ये क्रोकोडाईल सफारी वगैरे असं पण चालू झालेलं आहे आता. त्याच्यामुळे पर्यटक जेव्हा तिथे येतात, त्यावेळेला फार खुश होतात. आजूबाजूलाची ठिकाणं, मंदिरं, त्याच्यामुळे अगदी 5 वर्षाच्या लहान मुलापासून ते 70-75 वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळ्यांना रमवण्याची ताकद या कोकणाच्या निसर्गामध्ये आहे. आणि खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. आणि भविष्यात त्याचे रोड होतील, हायवेज होतील. आता अजून काही 2 कोस्टल हायवे कोकणातून चाललेले आहेत. एक आपल्या प्रोजेक्टवरूनच चाललेला आहे, जो की रेवस रेडी कोस्टल हायवे म्हणतो आपण. तो आपल्या ग्रीन इको मधूनच चाललेला आहे. त्याच्यामुळे भविष्यात इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं, की लोकांना पण कन्व्हिनियंट होईल आणि लोकं त्याचा आनंद घेऊ शकतील. तुम्ही मगाचपासून उल्लेख केलात, की अनेक झाडं आपण तिथे लावलीत. तर मला असं वाटतं तुम्ही दोन्ही बंधूंनी मिळून 1,00,000हून जास्त झाडं लावलीत आणि मला हो, असं वाटतं तो हो. एक विश्वविक्रम होऊ शकतो. कारण का इतकी झाडं लावणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? अगदी, अगदी. कसं झालं, की ज्यावेळेला आमचे बाबा रिटायर्ड होऊन गावाला गेले डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे, आणि आम्ही सुरुवातीलाच वडिलांबरोबर चर्चा केली. आम्ही बाबांना आप्पा म्हणायचो, की असं-असं करायचं आहे. तर बाबांनीच पहिलं आम्हाला रागावले. ते म्हणाले, "मी डिपार्टमेंटची नोकरी केलेली आहे. खूप हेक्टिक माझा जॉब होता." 35-36 वर्ष त्यांनी जॉब केला. तर मी म्हणाले, "आता मी कोकणामध्ये आलोय शांततेसाठी, निवांत ज्याला म्हणतात त्याच्या ह्याच्यासाठी. तर तुम्ही आता झाडं वगैरे लावाल आणि मग कोणी लक्ष देणार नाही त्याच्याकडे वगैरे." आम्ही त्यावेळेला काय बोललो नाही. वडील आमचे खूप शिस्तप्रिय आणि कडक होते. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं, की आपण सुरुवात करूया. ज्या ठिकाणी पाणी होतं, त्या ठिकाणी आम्ही हापूसची लागवड केली. जिथे पाणी कमी होतं, त्या ठिकाणी काजूची लागवड केली. आणि वडिलांनी बघितलं, की प्रत्येक आठवड्याला मी रिलायन्सला असताना मला 5 डे वीक होता. मोठे बंधू सुप्रीम पेट्रोकेमिकलला होते. त्यांना पण 5 डे वीक होता. ते तर हायर पोझिशनला होते, जनरल मॅनेजर होते. आणि वडिलांनी पाहिलं, की प्रत्येक आठवड्याला दोघांपैकी एक जण कोणतरी येते. त्यांना एवढं आश्चर्य वाटलं, की एव्हरी वीक, कारण मॅडम बघा ना, मुंबईतून कोकणात जाणं प्रत्येक आठवड्याला, आणि हा आमचा मागचा 30 वर्षाचा दोन्ही बंधूंचा प्रवास आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे मागाशी म्हणालात, की 1,00,000 झाडं, तर ती 1,00,000 झाडं एवढ्या वर्षामधला हा प्रवास आहे आणि अजून पुढे चालूच आहे. प्लांटेशन हा जो विषय आहे, कारण प्रत्येक झाड आपल्याला ऑक्सिजन देत असतं. आज कोरोना काळामध्ये आपण पाहिलं, पुण्यात किंवा काही ठिकाणी तर ऑक्सिजन पार्लर ओपन केले होते. कोकणामध्ये तर 100% फ्री ऑक्सिजन आहे. अतिशय छान हवा आहे. त्याच्यामुळे रिटायरमेंट नंतरचं जे आयुष्य असतं, आणि वडिलांनी आम्हाला नंतर खूप साथ दिली त्याच्यानंतर. कारण जरी आम्ही शनिवार-रविवार जात असलो, तरी पण सोमवार ते शुक्रवार त्या झाडांची काळजी घेणं वगैरे हे वडिलांनी जवळ-जवळ 10 ते 12 वर्ष आम्ही त्यांना एक छोटी गाडी घेऊन दिली होती विथआऊट गिअरची. ते घेऊन ते त्या डेस्टिनेशनला जायचे. आणि सुरुवातीला जिथे पाण्याच्या व्यवस्था नव्हत्या, डोंगराळ भाग होता, तिथे ग्रामीण भागातल्या महिलांना प्रत्येक हंड्याला पैसे देऊन त्यांनी ती झाडं जगवलेली आहेत. आणि आज आम्ही म्हणा किंवा त्यांची नातवंड त्याची फळं चाखतायत. तर अशा रीतीने संपूर्ण कुटुंबाचा सपोर्ट, म्हणजे आम्ही 2 भाऊ, आमच्या दोघांच्याही मिसेस आणि संपूर्णच कुटुंब आमचं, आमच्या आई-वडिलांचं आम्हाला असणारं पाठबळ आणि सततचा प्रवास कोकणातला, म्हणजे झपाटल्यासारखं ज्याला आपण म्हणतो. आणि कुठलीच गोष्ट मॅडम अशक्य नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की ही पॅशन असावी लागते. नुसते पैसे असून चालत नाहीत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पैसे होते आमच्याकडे, नोकऱ्या चांगल्या होत्या. पण कोकणामध्ये काहीतरी चांगलं घडावं, काहीतरी करावं, त्या उद्देशाने आमची ही जी वाटचाल चालू आहे. आणि त्याला आता बऱ्यापैकी, म्हणजे एवढी मेहनत केल्यानंतर आता त्याची फळं यायची सुरुवात झालेली आहे.
त्याच्यामुळे आमचा हा प्लांटेशनचा जो विषय आहे हा असाच अविरत पुढे चालूच राहणार आहे. अँड वी आर एन्जॉयिंग ऑल दिस प्रोसेस. आता ग्रीन इको टुरिझमच्या अंतर्गत आपण 2 गोष्टी करतोय. एक तर प्लॉट सेलिंग करतोय आणि एक टुरिझम करतोय. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? नक्कीच. कसं होतं बघा मॅडम, टुरिझम तर चालूच आहे. शनिवार, रविवार, दिवाळी, नाताळ, लिटरली दिवाळी आणि नाताळच्या सुट्टीमध्ये अजून काही बंगल्यांची कामं चालू आहेत मागे. पण रोज कोस्टल हायवेला लागून असल्यामुळे बरीचशी लोकं वरती येतात. सुरुवातीपासूनच काही लोकांना अशी सवय आहे, की कोकणात जागा मिळते. पण हल्ली तुम्ही पाहाल तर वीकेंडला कोकण पूर्ण फुल असतं. दापोली, गुहागर, गणपतीपुळे सगळे वीकेंड ऑलमोस्ट फुल असतात त्या ह्याच्यामध्ये. तर आम्हाला रोज म्हणजे दिवाळी, नाताळच्या सुट्टीत माझा अनुभव सांगतो मागच्या 6-7 वर्षातला. कोविडची 2 वर्ष सोडली तर 40 ते 50 गाड्यांना आम्हाला नाही सांगायला लागायचं, की बुकिंग फुल आहे. पुढच्या वेळेला याल तेव्हा या. मग ते रेफरन्स विचारायचे. मग आमच्या ओळखीने बरेचसे होमस्टे वगैरे झालेले आहेत. कारण आम्ही दोन्ही बंधू कोकण भूमी प्रतिष्ठान ही जी एनजीओ आहे, त्याला संलग्न आहोत. ज्याचं नेतृत्व किंवा त्याचे प्रमुख आमचे जे आहेत ते द.म. सुकटणकर, राज्याचे माजी मुख्य सचिव, आणि संजय यादवराव. आणि आमची ही जी मुव्हमेंट आहे ती अगदी डहाणूपासून वेंगुर्ल्यापर्यंत चालू आहे. आमचे हजारो होमस्टे आतापर्यंत झालेत आणि भविष्यात भरपूर होमस्टे करायचे आहेत. जेणेकरून कोकणातला तरुण कोकणातच राहून नोकरी किंवा व्यवसाय करेल. त्याने मुंबईमध्ये यायची आवश्यकता नाहीये. आणि आता तिथे आम्ही आमचे अगोदरचे सुरुवातीचे जे 150 प्लॉट होते ते सगळे संपलेत. त्याच्यामुळे अजून आम्ही तिथे 100 ते 120 प्लॉट्सचं प्लॅनिंग केलेलं आहे. त्याच्या काही परमिशन्स येऊ घातल्यात, काहीच्या येणार आहेत. तर मला तरुण पिढीला, कोकणातली जी मुलं आहेत किंवा ज्यांचं आत्ता वय 25, 30, 40शीच्या आतले आहेत, जसं आम्ही लँड बँक केली कोकणामध्ये, तसं आम्हाला प्रकर्षाने जाणवतं, की तुम्ही तुमच्या पगारातला किंवा कुठलाही जो तुमचा इन्कम सोर्स आहे, त्याच्यामधला ठराविक जो पार्ट आहे, तो परत तुम्ही जागेमध्ये गुंतवा. जेणेकरून आज बघा मुंबई ऑलमोस्ट सगळी भरलेली आहे. आपली मराठी माणसं हळू-हळू किंवा कोकणी माणूस मी म्हणेन जास्त करून हळू-हळू मागे येत चाललेला आहे. तर तसं भविष्यामध्ये कोकणात पण होऊ शकतं. त्याच्यामुळे ह्या मुलांनी थोडेसे पैसे लँड बँकमध्ये किंवा प्लॉटमध्ये पण गुंतवावेत. जेणेकरून आज बघा आमच्या इथे ज्यांनी प्लॉट घेतले, ज्यांनी घरं बांधलेली आहेत, त्या घराचे टुरिस्ट आल्यानंतर रोजचे पैसे मिळणार आहेत. आज आम्हाला 80 ते 100 दिवसाची ऑक्युपन्सी आहे. भविष्यामध्ये हीच ऑक्युपन्सी ज्यावेळेला 150 किंवा 200 दिवस होईल, त्यावेळेला तुमची जी 1 बीएचकेची 30-32 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे, त्या कॉटेजचं भाडं आपलं दिवसाचं 5,000 आहे. एसी कॉटेज आहे ती. आणि जो मोठा बंगला आहे 3 बीएचके त्याचं दिवसाचं भाडं आमचं ₹11,000 आहे. पण एक चांगला क्लास येतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वर्थ आहे. आणि आता ह्या मुलांनी घेऊन ठेवायचं त्या ठिकाणी आणि भविष्यामध्ये त्यांना वाटलं तर, आणि जागेच्या किमती ह्या वाढतातच. तुम्ही पहा ग्लोबली जेवढी श्रीमंत किंवा मोठी लोकं झालेत, ते सगळेजण रिअल इस्टेट किंवा लँडशी रिलेटेड आहेत. आणि देवभूमी आहे कोकण आपली. आणि कुठलंही हॅझार्डस किंवा केमिकल इंडस्ट्री येण्यापेक्षा विठ्ठल कामत साहेब नेहमी सांगत असतात, की एक टुरिस्ट आला, की तो 35 ते 40 लोकांना डायरेक्ट, इनडायरेक्ट काम देतो. आणि त्याचा अनुभव आम्ही सध्या घेतोय त्या ठिकाणी. सर कोकण म्हटलं तर आंबे आले, हापूस आंबे आले आणि तुम्ही हजारो हापूस आंब्याची लागवड केलेली आहे. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? आणि मला असं वाटतं, की प्रत्येक टुरिस्ट जो तुमच्याकडे येतो तो अनलिमिटेड आंबे खाऊ शकतो. तर त्याच्याबद्दल सांगा? नक्कीच मला आवडेल. मागच्या 2.5-3 वर्षापासून मी हा उपक्रम चालू केलेला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात जे टुरिस्ट येतात, त्यांच्यासाठी आमची एक कन्सेप्ट आहे. तिथे जेवढी आंब्याची झाडं आहेत, त्याच्यामुळे होलसेल मार्केटिंग आंब्याचं करण्यापेक्षा मी माझ्या पॅकेजमध्ये अनलिमिटेड मँगो अशी कन्सेप्ट आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही आलात, सकाळचा ब्रेकफास्ट झाला, आम्ही आंबे कापून देतो. दुपारचं जेवण झालं, त्याच्यानंतर रात्रीचं जेवण झालं, त्याच्यानंतर देतो आंबे. त्याच्यामुळे अगोदर खरं वाटत नाही. सुरुवातीला काही पुण्यातले पर्यटक फार चौकस असतात. तर ते नक्की म्हणायचे, "बघा अनलिमिटेड आंबे ना." तर म्हटलं, "तुम्ही खा तर खरं." त्याच्यामुळे आम्ही आमच्या मावशांना सांगून ठेवलेलं असायचं. एक परत किंवा एक ताट संपलं की लगेच दुसरं भरून त्यांच्यासमोर ठेवायचं. जोपर्यंत ते नाही म्हणतात तोपर्यंत देत राहायचं त्यांना. आणि होतं काय बघा, पर पर्सन आपण फक्त ₹500 जरी म्हटलं,
तरी पण एक माणूस दिवसभरात अगदी किती खाल्ले तरी डझनभर रचना मॅडम आंबे खाऊ शकतो. मग मला जागेवरती जर ₹500 रेट मिळाला डझनाला तर नथिंग लाइक इट. आणि जाताना त्यांना आवडतं, जाताना घेऊन जातात. त्याच्यामुळे ही जी आंब्याची कन्सेप्ट आहे, ही खूप छान वर्कआउट होते त्याच्या ह्याच्यामध्ये. आणि मग मी पनवेलला राहत असल्यामुळे आम्ही मागे 4-5 वर्षापूर्वी एक कोकण अल्फान्सो नावाचं आमचं मोबाईल ॲप्लिकेशन बनवलं होतं. आणि त्यावेळेला आम्ही पनवेल ते वाशी फ्री होम डिलिव्हरी करायचो. एप्रिल-मे महिना असल्यामुळे कॉलेजची मुलं म्हणजे 12वी पास आउट झाल्यानंतरची जी मुलं वगैरे होती, त्यांना मी पिवळी कॅप, पिवळा टी-शर्ट, हिरवी पॅन्ट, इथे त्यांचा हे छातीवरती त्यांची नावाचं नेम प्लेट आणि ती मुलं जायची आणि मी रिप्लेसमेंट गॅरंटी आंबा द्यायचो. मला सांगायला अभिमान वाटतो, की त्यावेळेला आम्ही दोन्ही भावांनी मिळून हे ठरवलं होतं, की आपण रिप्लेसमेंट गॅरंटी आंबा लोकांना देऊया. आणि त्याच्यानंतर मग त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला पुढे-पुढे. पण नंतर ते फ्री होम किंवा जी फ्री होम डिलिव्हरी होती आमची आणि घरी गेल्यानंतर मग लोकं पैसे द्यायचे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही पॅकिंगच असं केलं होतं, की मी 15 आंबे द्यायचो आणि पैसे फक्त 1 डझनचे घ्यायचो. 12 आंब्याचे पैसे घ्यायचो. आणि त्याच्यामध्ये पण आम्ही एक लॉटरी स्कीम काढली होती. साधारणपणे 20 बॉक्स गेले, की त्या 20 बॉक्सच्या मागे आम्हाला माहिती असायचं कुठे-कुठे गेलेले आहेत ते. तर छोटी जी मुलं होती 10-12 वर्षाची, आम्ही लाईव्ह मोबाईलवरती त्यांचं रेकॉर्डिंग करायचो आणि त्याच्यामधून आम्ही एक लकी ड्रॉ काढायचो आणि त्या लकी ड्रॉला ग्रीन इकोमध्ये पावसाळ्यामध्ये आपल्या इथे एक चांगला अतिशय सुंदर असा इनबिल्ट वॉटरफॉल आहे, प्रायव्हेट वॉटरफॉल आहे. तर साधारणपणे पावसाळ्यात पर्यटक पण कमी असतात. त्याच्यामुळे आम्ही जून एंड पासून साधारण ऑगस्टपर्यंत हे जे लकी ड्रॉ वाले जी मंडळी होती त्यांना आम्ही तिथे इन्व्हाईट करायचो. त्याचा फायदा मला असा झाला, की माझा 500 किंवा ₹400 डझनचा आंबा, तर तो माणूस विचार करायचा, की ₹3,900 ची एक रूम मला मिळाली ह्या ह्याच्यामध्ये. आणि त्याचं मला नकळत त्याचं मार्केटिंग झालं. कारण एक गृहस्थ होते खांदा कॉलनीतले. ते मला म्हणाले, "सर माझा एक मित्र पण आहे, तो पण येतोय." म्हटलं, "हरकत नाही, या ना तुम्ही." ते आले. त्यांनी एन्जॉय केलं. त्यांना एवढं आवडलं ते म्हणाले, "अजून एक नाईट आम्ही थांबलो तर चालेल का?" म्हटलं, "बट ऑब्व्हियस पण तुम्हाला जो लकी ड्रॉ होता तो 1 नाईटचाच होता आणि एका फॅमिलीचा." तर म्हणे, "नो प्रॉब्लेम. आम्ही अजून एक्सटेंड करतो." आणि त्यांना ते एवढं आवडलं ते सोसायटीमध्ये आले. ते सेक्रेटरी होते त्या सोसायटीचे. साधारण 70-80 फ्लॅट्स आहेत तिथे. आणि त्याच्यानंतर ते परत 2 महिन्यानंतर पावसाळ्यामध्येच 50 ते 55 जणांची त्यांच्या सोसायटीची टूर घेऊन आले. त्यांचं ते बजेटच त्यावेळेला 2 दिवसाचं माझ्या इथलं 70,000 ते 80,000 रुपयाचं झालं. म्हणजे 1 डझन आंब्याची किमया ₹500 ची किती आहे ती पहा. ते मला फार गंमत वाटली त्याच्यामुळे आणि हे खूप चांगलं मार्केटिंगचं टूल पण आहे. आणि आवश्यकता नाहीये, की वाशी मार्केटला येऊन होलसेलमध्ये आपलं एवढं डॉलर देणारं फळ आहे ते. असं प्रत्येक शेतकऱ्यांनी किंवा ज्यांचे होमस्टे वगैरे आहेत, ते मी आवाहन करेन, की त्यांच्या बागा वगैरे छोट्या-छोट्या आहेत, त्यांनी पण अशा प्रकारचे उपक्रम करायला काहीच हरकत नाही. जे-एस-डब्ल्यू रत्नागिरीमध्ये एक त्यांचा मोठा प्रोजेक्ट आहे. तर त्या ठिकाणी आपण सुटणकर साहेबांच्याच रेफरन्समधून त्यावेळेला आमची मीटिंग झाली होती जिंदाल मेन्शनला. स्वतः सज्जनजी जिंदाल आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी हे सगळे होते. त्याच्यानंतर बोंगीरवार साहेब त्यांचे सल्लागार होते. तर त्यावेळेला 70 एकरवरती आपण तिथे 6,000 हापूस आंब्याची लागवड करून दिलेली आहे. कोकणातला हा एवढा हायटेक प्रोजेक्ट आहे, की आतमध्ये 23 किलोमीटरचे WBM रोड बनवलेले आहेत आपण. त्याच्यामुळे जिंदाल साहेबांची गाडी 6,000 झाडाच्या कुठल्याही बुंद्याजवळ जाऊ शकते सेदान कार. अशा प्रकारचा हायटेक प्रोजेक्ट केलेला आहे आणि त्यातली बरीचशी झाडं आता फ्रूट बेअरिंग झाली असेल, कारण हा प्रोजेक्ट आम्ही 2012 ते 14 या 2 वर्षामध्ये कंप्लीट केला होता. सो ते एक फार कॉर्पोरेटचं एक चांगलं आम्हाला अनुभव पण मिळाला त्याच्या ह्याच्यामधून आणि ऑलरेडी आम्ही प्लांटेशन करत असल्यामुळे वी एन्जॉयड दॅट प्रोसेस. सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. आता एप्रिल-मे महिना सुरू होईल. 10वी-12वीच्या मुलांच्या परीक्षा संपतायत. सगळ्या शाळेतल्या मुलांच्या परीक्षा संपतायत आणि लोकं फिरायला उत्सुक आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लोर करायला उत्सुक आहेत. तर आपल्या गुहागरच्या आजूबाजूला काय फिरण्यासारखं आहे? आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला काय फिरण्यासारखं आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा? नक्कीच. आता एकतर हे आमच्या आंब्याचं चालूच आहे. यावर्षी आंब्याचं विक्रमी उत्पादन आहे. त्याच्यामुळे परीक्षा संपल्यानंतर नक्कीच पालकांनी यावं गुहागरमध्ये आणि बाजूला खूप छान बीचेस आहेत, मंदिरं आहेत, बॅकवॉटर्स आहेत. त्या बॅकवॉटरमध्ये क्रोकोडाईल सफारी आहे.
त्याच्यामुळे अशा एन नंबर ऑफ गोष्टी आहेत, जेणेकरून तिथे जो टुरिस्ट येतो त्याला वयाचं बंधन नाहीये आणि ते आता आमच्या इथे गुहागरला बीचवरती वॉटर स्पोर्ट्स पण चालू झालेले आहेत. सो सहकुटुंब येऊन एक तर कोकण मेवा असतो आता एप्रिल-मे महिन्यामध्ये. काजू, करवंद, जाम, आंबे तर आहेतच त्याच्या जोडीला. सो त्यांच्यासाठीचा हा एक लाईफटाईम एक्सपिरियन्स होऊ शकतो आणि मी तुम्हाला म्हटलं तसं, की आपण हा ॲग्रो बेस्ड प्रोजेक्ट करतोय. म्हणजे आजकालची लहान मुलं पण पहा मॅडम, आपण पाहतो मोबाईलवरती जास्त करून असतात. त्याच्यामुळे त्यांचं फिजिकल ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या खूप कमी झालेल्या आहेत. मला स्वतःला असं वाटतं, की मुलं तिथं आल्यानंतर लगोरी, त्याच्यानंतर आट्यापाट्या, क्रिकेट मोठं मैदान आहे आपल्या इथे. भरपूर जागा आहे ग्रीन इकोमध्ये. त्याच्यामुळे आम्ही ॲक्टिव्हिटी बेस्ड ज्याला म्हणतो, आता आर्चरी आणि बाकीच्या गोष्टी पण आपण चालू करतोय त्या ठिकाणी. जेणेकरून मुलं दिवसभर त्या याच्यामध्ये रमतील आणि सतत इकडे-तिकडे बागडत असल्यामुळे चांगली भूक लागते मुलांना, आरोग्य चांगलं राहतं त्यांचं त्या ह्याच्यामध्ये आणि मोबाईलपासून थोडीशी सुटका. त्याच्यामुळे ह्या गोष्टींवरती आम्ही जास्तीत जास्त भर देऊन ग्रीन इकोमध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचं मुलांसाठी आपण भविष्यामध्ये हे चालू करतोय त्या ठिकाणी. जेणेकरून पालकांना पण बरं असतं. मुलं रमली की पालकांना पण ज्या ठिकाणी ते आलेले असतात टुरिस्ट म्हणून, तर त्यांना पण एक चांगला वेळ मिळतो. तिथे छान गप्पा होतात त्याच्या ह्याच्यामध्ये, असं आहे. आणि आम्ही मॅडम बरंच काही शिकलो ह्याच्यामध्ये. म्हणजे कसं होतं बघा, जगभरात पर्यटक फिरून आलेला असतो. त्याच्यामुळे आम्हाला जागेवर बसून मी तर खूप म्हणजे रिलायन्सची माझी 21 वर्षाची नोकरी. त्याच्यामध्ये आम्ही 3,000 लोकं होतो. सगळेच लोकं ओळखीचे. नंतर मी ॲडमिनिस्ट्रेशनला होतो. माझी बदली झाली होती प्रोडक्शनमधून. तीच लोकं ओळखीचे हाय हॅलो करायचो आपण त्यांनाच. पण मी बाहेर पडल्यानंतर जशी आम्ही 1,00,000 झाडं लावलं, तशा आमच्या 1,00,000 ओळखी पण झाल्या. या ह्याच्यामुळे. कारण एवढे टुरिस्ट येतात, रेफरन्सेस देतात एकमेकाला. त्याचा खूप मोठा फायदा झाला आम्हाला. म्हणजे व्यवसायाचं एक गणित खूप वेगळं आहे. फक्त डेअरिंग करायला लागतं आणि पेशन्स हवेत. आणि आमची पॅशन आहे ती. त्याच्यामुळे वी आर एन्जॉयिंग ऑल धिस प्रोसेस बोथ ब्रदर्स अँड आवर फॅमिली. नक्कीच सर, तुमच्या मेहनतीशिवाय इतकं सगळं मोठं घडू शकलं नसतं. आणि सुरुवातीपासून आतापर्यंत ज्या गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला, त्या गोष्टी आम्ही अनुभवल्या आहेत. मला वाटतं 6-8 वर्षापूर्वी आम्ही ग्रीन इको टुरिझमला व्हिजिट केलेली आणि जसं तुम्ही बोललात, येस, की येस. क्रोकोडाईल सफारी, आंबे, पीकॉक्स आणि वेगवेगळे पक्षी ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे आणि खरंच खूप सुंदर अनुभव होता तो. तर हा अनुभव इतर लोकांना देखील घ्यावा ही सदिच्छा करते. त्याचसोबत 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सीरीजमध्ये तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक यू मॅडम. फार बरं वाटलं.